नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। वैद्यकीय सेवेच्या व्यस्त दिनचर्येतून वेळ काढत घाटकोपर मेडिकल असोसिएशनच्या वतीने गरोडिया नगर येथे नुकत्याच एका भव्य दिव्य बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। घाटकोपरमधील डॉक्टरांच्या उत्साहाला या स्पर्धेमुळे एक नवी दिशा मिळाली असून खेळाच्या मैदानातही डॉक्टरांनी आपली उत्कृष्ट कामगिरी सिद्ध केली आहे। घाटकोपर मेडिकल असोसिएशनचे सर्वात तरुण अध्यक्ष डॉक्टर सचिन भामरे यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा पार पडली। अत्यंत नियोजनबद्ध आणि भव्य स्वरूपात पार पडलेल्या या स्पर्धेने उपस्थितांची मने जिंकली। या स्पर्धेसाठी वेदांत हॉस्पिटल कप हे मुख्य प्रायोजक म्हणून लाभले होते। या स्पर्धेत एकूण 15 ताकदवर संघांनी आपला सहभाग नोंदवला। विशेष म्हणजे महिला डॉक्टरांच्या संघांनीही या स्पर्धेत हिरिरीने भाग घेतला आणि मैदानावर चौफेर फटकेबाजी करत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले। GMAच्या सर्व सदस्यांनी या सोहळ्याचा आनंद घेतला। गरोडिया नगरच्या मैदानावर मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते। घाटकोपर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर सचिन भामरे यांनी बोलताना सांगितले की वैद्यकीय क्षेत्रात काम करताना येणारा ताण हलका व्हावा आणि सर्व डॉक्टरांमध्ये एकोपा निर्माण व्हावा या हेतूने या भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। सर्व सदस्यांचा उत्साह पाहून आनंद वाटला असेही ते यावेळी म्हणाले। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी असोसिएशनच्या सचिव डॉक्टर सुरेखा सिंग, खजिनदार डॉक्टर हेमाली भानुशाली, क्रीडा समिती अध्यक्ष डॉक्टर दीपक चौबे, क्रीडा समिती संयोजक डॉक्टर ज्योती पाखरे आणि डॉक्टर SJ सिंग आदी पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले। मैदानावर रंगलेल्या या अटीतटीच्या सामन्यांनी आणि डॉक्टरांच्या खिलाडू वृत्तीने या स्पर्धेला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले। सर्व सदस्यांनी या क्रीडा महोत्सवाचा मनसोक्त आनंद लुटला। घाटकोपर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर सचिन भामरे सर यांची ठाणे जिल्हा सचिवपदी नियुक्ती करण्यात यावी अशी विनंती करून सविस्तर माहितीही पाठवण्यात आली आहे। घाटकोपर मेडिकल असोसिएशन स्पोर्ट्स कमिटीचा चेअरपर्सन आणि माझे सहकारी कन्व्हेनर डॉक्टर सभाजित सिंग, माझे घाटकोपर मेडिकल असोसिएशनचे प्रेसिडेंट डॉक्टर सचिन भामरे आणि आमचे येणाऱ्या वर्षाचे प्रेसिडेंट डॉक्टर एकनाथ येवले, आम्ही सर्वांनी आटोकाट प्रयत्नाने हे आयोजन केलेलं आहे। याचं वैशिष्ट्य म्हणजे की आम्ही 10 टीम, 10 महिलांच्या टीम आणि 10 पुरुषांच्या टीम आणि 4 महिलांच्या टीम जे इथे एकत्रित केलेलं। मला याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगायची अशी की हा टुर्नामेंट आमचं ऑनलाईन पण आपण चांगल्या पद्धतीने बघू शकता आणि हे पहिल्यांदाच घाटकोपरमध्ये असं झालेलं आहे। बरं, याच्यासोबत मी वेदांत सेंट्रल हॉस्पिटल आणि आमचे जेवढे सर्व सहकारी आहेत 11च्या 11 टीम्स पुरुषांच्या आणि 4 महिलांच्या टीम, त्यांचा धन्यवाद म्हणतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। घाटकोपर मेडिकल असोसिएशन प्रेसिडेंट, तुम्ही ह्या घाटकोपर मेडिकल असोसिएशन मार्फत GMA प्रीमियर लीग 2026 याच्या संदर्भात तुम्ही काय माहिती देऊ शकाल? या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी आम्ही जवळ साधारणपणे 1 महिन्यापासून तयारी करत आहोत। त्यासाठी अनेक जणांचं सहकार्य लागलं, विशेषतः वेदांत सेंट्रल हॉस्पिटल आणि आमचे बाकीचे जे टीम्स आहेत त्या सर्वांनी आम्हाला सहकार्य केल्यामुळेच आम्ही हा भव्यदिव्य कार्यक्रम करू शकलो। त्याचप्रमाणे यासाठी आम्ही आमच्या कमिटी, स्पोर्ट्स कमिटी आणि सर्व मॅनेजिंग कमिटीने अतिशय मेहनत घेऊन हा अतिशय सफलपूर्ण आणि चांगला कार्यक्रम सुरू केलेला आहे। त्याच्यामध्ये 10 जेंट्स टीम आणि 4 फिमेल टीम्स यांनी पार्टिसिपेट करून या कार्यक्रमाची अतिशय उत्कृष्टपणाची शोभा वाढवलेली आहे। तरी हा अतिशय चांगला कार्यक्रम झाल्याबद्दल आम्ही सर्वांचे धन्यवाद देतो।